Even that because I came up when I was going. I even saw that. You even saw that? We know. What is that airplane doing? Like That's a boat. That's a boat. That's a little boat. That's a ship, not a boat. Yeah. That's a boat. Wait, that's a speedboat. Yeah, that's like a speedboat. Why is it all this way, Krista? Come from this way. Let's go by this way. Yeah, I went this way. And when I came back, I came from this way. नमस्कार. आजचा आहे हॉलिडे पार्क सिरीजचा तिसरा आणि शेवटचा भाग. यात बच्चे कंपनीनी काय क्रिएटिव्ह मस्ती केली ते पहा. चला. Are you taking pictures of videos? I am taking the pictures of the houses. They're very nice. There's this one. And these ones, these are the smaller houses. That's for 1 or 2 days. It's like the same holiday house where we was. Okay. Do you know? But different. Look at this birdie. It says you can have a dance party with the bird. Oh, dance party with the bird. See, it flew away. The bird will have a dance. Look, the bird is dancing. It's dancing. The park is coming. इथे असं एक एंटरटेनमेंट सेंटर सुद्धा आहे. पाठीच ही माहिती आहे की इथे कुठले कुठले पक्षी तुम्हाला या बे मध्ये पाहायला मिळतील. स्पीशीज आणि कुठले पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. जशी आपली चिमणी, रॉबिन आहे, मग हे ब्लॅक बर्ड, हे स्टारलिंग्स, ह्याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ करणार आहे. मग अजून मला ह्यांची काही मराठीत काय नावं आहेत ते मला माहिती नाही आहेत. पण हे सुद्धा म्हणजे इकडच्या आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये कुठले पक्षी पाहायला मिळतील ते सुद्धा इथे आहे. हे होतं इकडचं एंटरटेनमेंट सेंटर. शिरल्या हा जो पहिला भाग आहे तो अगदी मुलांसाठी डिझाईन केलेला आहे. खरंच हुशारीने डिझाईन केलंय, कारण शिरल्या मुले इथे ओढली जातील, आकर्षित होतील आणि मग आई बाबांना त्यांना इथून बाहेर काढणं फार कठीण जाईल. आपल्याकडे हे सगळं मॉल्समध्ये पाहायला मिळतं. किती व्हरायटीचे गेम्स आहेत आणि किती काय आहे. मला आठवते ते कूपन्स घ्यायचे असतात आणि मग ते कूपन्स टाकायचे किंवा कॉइन्स टाकायचे, किंवा आता हल्ली कार्ड सिस्टम पण आलंय. एंटरटेनमेंट सेंटरलाच लागून असं इथे रेस्टॉरंट होतं. इथे तशी जी घरे होती त्यामध्ये जेवण करण्याची सोय होती, म्हणजे तुम्ही तुमचं जेवण करू शकतात. पण जर तुम्हाला करायचं नसेल तर इथे तुम्हाला हॉटेल्स म्हणजे रेस्टॉरंटची पण इथे तशी सोय होती. तर ह्याच्या मला सीटिंग्स आवडल्या. बाहेरच्या आउटडोअर सीटिंग पण होता, म्हणजे जर वेदर चांगला असेल तर इकडून तुम्हाला सनसेट वगैरे छान दिसेल आणि इथे तुम्हाला रात्रीचे लाईट्स मध्ये बसून जेवायला फार आवडेल. इथे एक छोटासा असा पार्टी हॉल सुद्धा होता, जिथे यांनी लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज अरेंज केलेले. पहिली ऍक्टिव्हिटी होती म्युझिक अँड डान्स, पण या तिघांपैकी कोणीही नाचलं नाही. पण ही जर पहिली ऍक्टिव्हिटी सोडली तर या नंतरच्या ऍक्टिव्हिटीमध्ये या तिघांनीही इंटरेस्ट दाखवला आणि तिघही छान रंगकाम करून छान काही ब्रेसलेट्स व्रिस्टबँड वगैरे छान तयार करत होते. मग सगळेजण शांत चित्ताने स्टोरी ऐकत होते. आणि मग अगदी या सेशनची सांगता होताना या 3 माकडांपैकी एक माकड नाचायला लागलं. दुसरा सेशन सुरू होण्याआधी आम्ही जरा बाहेर आलो आणि त्यात आम्हाला ही मनी माऊ दिसली. ही पाळीत नव्हती पण फ्रेंडली होती. जर वाघाने काही गडबड केली तर त्याची ही मावशी त्याला नक्कीच अशीच रागवेल. मग झाली वेळ दुसऱ्या सेशनची. ह्यात त्यांना स्वतःचं सॉफ्ट टॉय म्हणजे टेडी बेअर सारखं खेळणं बनवायचं होतं. लहान मुले सोबत असली की आपण सुद्धा लहानच होतो. कापूस हातात आला की काही बघायलाच नको बाबा. नुसती धमाल आणि बेस्ट म्हणजे कुणाला काही लागत सुद्धा नाही. मग हा जो सारा कापूस होता तो आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्या हाताने ते ह्या त्यांच्या एवढ्याच पिशवीत ते हळूहळू अगदी भरभरून भरत होते. खरं त्यांच्या चिमुकल्या हातासाठी ते म्हणजे खूपच मोठं काम, पण शेवटी त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळालं.
आणि त्यांचं हे सॉफ्ट टॉय तयार झालं. छान उशीसारखं होतं, एकदम सॉफ्ट आणि एकदम मऊ मऊ. आणि मग त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना खूप आनंद झाला. कौतुकाची थाप कुणाला नाही आवडत. या पेंटिंगच्या तिसऱ्या ऍक्टिव्हिटीसाठी तिघांना वेगवेगळं बसवलं. म्हणजे काय, काही उद्योग व्हायला नको आणि एकमेकांमुळे एकमेकांचं काही खराब व्हायला नको. हिने रंगवण्यासाठी मनीमाऊची निवड केली, ती दुसरीने युनिकॉर्नची निवड केली आणि त्यांनी गाडीची निवड केली. तिघेही छान आपल्या आवडीचे रंग वापरून, कलर कॉम्बिनेशन वापरून पेंटिंग करत होते. खरं तर बालपणात आपण एकही गोष्ट परफेक्ट करत नाही, पण त्या इम्परफेक्ट गोष्टीमध्ये आपल्याला केवढा परफेक्ट आनंद मिळतो, आपल्याला किती प्रचंड समाधान मिळतं. खरंच कधी कधी मला असं वाटतं की आपल्याला सुद्धा असंच स्वैरपणे कोणाची फिकीर न करता असं नाचता आलं पाहिजे आणि इम्परफेक्ट गोष्टींमध्ये सुद्धा परफेक्ट आनंद मिळवता आला पाहिजे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. मी आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ह्या शनिवारी आपल्या घरी किंवा ठिकठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.